नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचारी निवृत्तीवेतन योजना पैसे थेट प्राण खात्यात, नवीन नियमावली जारी. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनबाबत राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. निवृत्तीवेतन प्रणाली आणि एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान आता थेट प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या प्राण खात्यात जमा होणार आहे. यासाठी वित्त विभागाने 11 जून 2026 रोजी सुधारित परिपत्रक जारी केलेले आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार आता विविध टप्पे निश्चित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 20 तारखेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची वेतन देयके कोषागारात सादर करावे लागणार आहे. 22 तारखेपर्यंत कोषागार कार्यालयाने देयकांना मंजुरी देऊन ई कुबेर प्रणालीद्वारे पुढील महिन्याच्या 1 तारखेचा शेरा मारून वाउचर क्रमांक तयार करणे आता बंधनकारक आहे. 24 तारखेपर्यंत अंशदानाचे निरंक रकमेचे ई देयक तयार केले जाणार आहे. तर 25 तारखेपर्यंत कर्मचारी व नियोक्त्याच्या वर्गणीची एकत्रित फाईल NPS प्रणालीवर अपलोड करून ट्रान्झॅक्शन ID आता मिळवावा लागणार आहे. 29 ते 30 तारखेपर्यंत एकूण अंशदान रक्कम ही आहरित करण्यासाठी मुख्य लेखाशीर्षाअंतर्गत ई वाउचर संकलित केले जाणार आहे. पेन्शनधारकांना महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीवेतनाची रक्कम कोषागार कार्यालयाच्या स्थानिक खात्यात जमा न होता आता थेट ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून विश्वस्त बँकेत वर्ग केली जाणार आहे. यामुळे महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात पैसे जमा होणार आहे. सदर शासन निर्णयानुसार आता सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, आहरण व सविस्तर अधिकारी आणि लेखा अधिकाऱ्यांना कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा निवृत्तीवेतन निधी वेळेत जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.